पूर्वीची लोक आजकाल म्हणतात बघा, जमाना बदललाय. आमच्या वेळी असं नव्हतं. तर हॅलो सगळ्यांना, माझ्या पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कशा आहात सगळे? मी मस्त आहे, तुम्ही पण मस्तच असाल. तर मला काय म्हणायचं आहे, पूर्वीची लोक खूप वेळा असं म्हणताना आपण ऐकतोय बघा, जी आपली आज्जा आजी आहेत, आमच्या वयाची जे आहेत त्यांची आज्जा आजी, की पूर्वी असं नव्हतं, पूर्वी हे नव्हतं, पूर्वी ते नव्हतं, असं बोलताना खूप वेळा दिसतात. का म्हणत होती माहितीये का? खरोखर पूर्वी असं नव्हतं. पूर्वी नात्यांना खूप महत्त्व दिलं जायचं. एखाद्या घरात जर एखाद्या व्यक्तीवरती संकट आलं तर ते कुटुंब त्याच्या बाजूने उभं राहायचं. आज असं दिसत नाही. आज प्रत्येक नात्याला एक वेगळंच चित्र दिसतंय, की कुणी कुणाचा विचारच करत नाही. जर एखाद्यावर संकट आलं तर आज भाऊ भावाला वाटतंय की तो त्याचा प्रश्न आहे, तो बघेल. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी पैशापेक्षा जास्त महत्त्व नात्यांना, माणसांना दिलं जायचं. आजकाल नाती कमी, बाहेरची लोक जास्त जपली जातात. हा, बाहेरची लोक जपा, मला त्याच्याशी काही म्हणजे हे नाही, दुमत नाही की बाहेरची लोक चांगली असतात, जपा, पण आपली पण नाती जपून ठेवा. बहीण भावांच्यात बोलणं नसते वर्षानुवर्ष. कशासाठी माहिती आहे? फक्त वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी. आणि तसं बघायला गेलं तर पूर्वीच्या काळाच्या मानानं प्रॉपर्टी कुठं राहिली आता? पूर्वी इतकी शेती असायची, इतकं घरदार असायचं, सगळं असायचं. पण बहीण काय म्हणायची माहिती आहे भावाला? जरी त्याची बायको बोलत नसली, त्याची बायको म्हणजे हिची भाऊजाई जरी तिच्याबरोबर बोलत नसली, तरी बहीण म्हणायची, अरे दादा, काय करायचंय मला त्या इस्टेटीचं? देवानं भरपूर मला दिले. माझा हा प्रपंच आहे, माझा नवरा, मुलं, हे सगळं सोडून काही मी तिकडे राहायला येणार आहे का तुमच्याकडं? हे सगळं तुझंच आहे, तुझ्याच मुलांचं आहे. कोड कौतुकानं तोंड भरून बोलायचे. आज असं बोलताना बहीण दिसत नाही. बहिणीला वाटतंय माझा हिस्सा आहे, मग ही लोक माझ्याबरोबर व्यवस्थित बोलत नाहीत तर मला त्याच्यात वाटणी तर पाहिजेच. भावाची इस्टेट घेऊन, वाटणी घेऊन 4 दिवस सुखी राहू शकते. आयुष्यात त्या भावाचं मन जपलं तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही. जगाच्या पाठीवर कोणता पण भाऊ असू दे, तुम्हाला वाटेल की आमचे भाऊ असे नाहीत, आमचे भाऊ चांगले नाहीत, तुझा भाऊ चांगला असेल म्हणून तुला वाटत असेल. तुम्ही माघार घ्या थोडी, काही बिघडत नाही. नातं टिकवायचं असेल तर थोडं आपण पडती बाजू घेतली म्हणून काय झालं? पूर्वीची माणसं हेच विचार करायची की भाऊ माझा असाच आहे, भावाचा स्वभाव माझा असा आहे, जाऊ दे, आपण एक फोन करूया. आणि पूर्वी काय फोन वगैरे नव्हतंच. जर एखादा पाहुणा घरी आला तर सगळेजण त्या घरदार प्रत्येकजण इतक्या गप्पा रंगायच्या. तो पाहुणा आल्यापासून घरचे कसे आहेत, पाक ते जनावर, शेतात काय केलंय, मग गहू कसा आला, किती झाला गहू गेल्या वर्षी, मग आता काय केलंय, ऊस केलाय का, शेंगा किती झाल्या, पूर्ण म्हणजे बोलणं बरं का. बायका असू देत किंवा माणसं असू देत. एखादा अजून सुद्धा एखादा म्हातारा माणूस जरी पाहुणा आला तर त्याच्याच वयाची लोक बोलताना आपल्याला वाटते काय हे काय बोलायला लागल्या तितकं. पण ह्या लोकांचं जे कम्युनिकेशन आहे, ह्या लोकांचं जे बॉन्डिंग आहे,
ते आजकाल आपल्याकडं नाही. आपल्याकडे एखादा पाहुणा आला तर बघा आपण काय म्हणतो, हां आलं. समोरनं येताना आजकालची मुलं, जर आपल्या घरी पाहुणे आल्यात, रस्त्यात गाठ पडले, बोलत